नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि ह्या आरक्षणानंतर कित्येक दिवसापासून कोणत्या आरक्षण निघेल आणि कोणाच्या गळ्यात माळ जाईल ह्याविषयी भरपूर तर्कवितर्क लावले जात होते. परंतु आज आरक्षणानंतर जवळपास बहुजन विकास आघाडीतून अजिवजी पाटील किंवा कन्हैया भोईर ह्यांचा ह्या महापौर पदावरती वर्णी लागेल असं आज राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे. खरं बघितलं तर वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये गेले मागच्या काळामध्ये ज्यांचा अनुभव आणि ज्यांनी सभापती पदावरती कामकाज केलेलं आहे असे अजिव पाटील ह्यांची वर्णी जर का महापौर पदी लागली तर महानगरपालिकेमध्ये कामकाजाचा अनुभव आणि त्यांचे असलेले सर्व नगरसेवकांची चांगले संबंध यामुळे काम चांगलं होईल असं देखील बोललं जातं. परंतु जवळपास पूर्व भागातून 8 ते 10 सीट आणण्यासाठी ज्या कन्हैया भोईरनी फार मेहनत केलेली आहे त्यांच्या गळ्यात देखील ही महापौराची माळ जाऊ शकते, कारण त्यांच्याकडे देखील चांगला अनुभव आहे आणि सर्व नगरसेवकावरती त्यांची देखील चांगली पकड आहे. आता आमदार हितेंद्र ठाकूर ह्यांच्या मनात काय आहे ते आपण सांगू शकत नाही, परंतु ह्या वेळेचं कामकाज करणे पूर्वीसारखं अगदी सहजरित्या नाही आहे, कारण ह्या वेळेला 43 भाजपाचे नगरसेवक असल्यामुळे आणि त्यात देखील ते भाजपा नगरसेवकामध्ये ॲग्रेसिव्हपणे आपली भूमिका मांडणारे 4-5 नगरसेवक देखील आहेत. त्यामुळे महापौर पद कोणाला द्यायचं ह्यावरती फारच विचार विनिमय होणार आहे, त्याशिवाय दिला जाणार नाही. परंतु आज महापौर पदाची सोडत निघाल्यामुळे आता पिक्चर अगदी क्लिअर आहे. आता येणाऱ्या काही दिवसातच महापौर पद कोणाला मिळते ते आपल्याला माहीत पडणार आहे. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम. नमस्कार.